नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 21, शिवसेना शिंदे गटाला 13 तर अजित पवार गटाला 9 मंत्रिपदं मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, ही सूत्रांची माहिती। अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलाय। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती आहे। दिल्लीत भाजपच्या मंत्रिपदाच्या यादीचा अंतिम निर्णय नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर देखील भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती आहे। गृह आणि अर्थ खातं भाजपकडे राहणार। सार्वजनिक बांधकाम आणि महसूलबाबत अजित पवारांना झुकतं माप, तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादा गटही आग्रही। भाजपमधील कोणाला मंत्री बनवायचं याची यादी शॉर्टलिस्ट। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिढा नाहीये, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला लवकरच सांगणार, फडणवीसांचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडूनच आता अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, केसरकर या तिघांना मंत्री करण्यास विरोध आहे। महायुती म्हणून आम्ही मुंबई पालिकेची निवडणूक लढवणार। 227 वार्डात महायुतीचे उमेदवार उभे करणार, शिंदेंची घोषणा। ईव्हीएम बाबत महाविकास आघाडी सध्या सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। मविया पहिल्यांदा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करेल। मविया वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी। पुढील आठवड्यामध्ये संसदेत विधेयक सादर होण्याची शक्यता आहे।